निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. जरा थोडं घराचं काम चाललंय, दुसरीकडे शिफ्ट केलंय, त्यामुळे या वेगळ्या घरातनं वेगळ्या किचनमधनं मी तुम्हाला काही रेसिपीज दाखवणार आहे. तर आज तुम्हाला मी एक रेसिपी दाखवणार आहे, रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी कॉर्न. आपण हे घेतलेत 1 कप मक्याचे दाणे आणि 1 कप मक्याच्या दाण्यासाठी मी ते 2 कप पाणी उकळत ठेवलंय. त्याच्यात आपण पहिल्यांदा थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे त्या दाण्यांमध्ये ते मीठ ॲब्सॉर्ब होईल. सांभाळून टाका, कारण जेव्हा आपण हे दाणे थोडेसे वोकमध्ये टॉस करणार आहोत तेव्हा सुद्धा आपल्याला मीठ घालायचं, तर ते सांभाळून ते मीठ घाला. पाण्याला छान उकळी फुटली आहे बघा. आता आपण त्याच्यामध्ये हे मक्याचे दाणे ठेवूया. साधारणतः 5 मिनिटं ते होऊन द्या. त्यात आपल्याला लक्षात येतं मक्याच्या दाण्याचा थोडासा रंग बदलतो, थोडीशी त्याची साईज बदलते, तोपर्यंतच आपल्याला उकळायचं. काय होतं बऱ्याचदा नाहीतर ना, एकदम कच्चे मक्याचे दाणे आपण तळायला घेतले की ते फुटतात आणि अंगावरती उडतात, म्हणून थोडेसे शिजवून घेतलेले ऑलवेज बेटर. सो आपण ते उकळू देऊयात. बघितलं ना, त्याचं जरा साईज बदलली आहे, असे तटतटीत झालेत कॉर्न, आणि आपल्याला हे डीप फ्राय करायचे आहेत, त्याच्यामुळे दिस इज इनफ. साधारण 5 ते 6 मिनिटं आपण ते उकळले. आता आपण हे बंद करूया आणि हे कॉर्न ड्रेन करून घेऊया. आपण हे असे ना मस्त ड्रेन करून घेतलेत कॉर्न्स. ओव्हर कुक झाले तर काय होतं, मग नंतर ते मऊच पडतात, म्हणून आपल्याला ओव्हर कुक नाही करायचे. बरोबर 5 ते 6 मिनिटात छान झालेत बघा ते. त्याचं थोडंसं ते आपण जरा गार होऊन देऊया. आता छान ते गार झालेत मक्याचे दाणे. आता त्याच्यामध्ये परत आपण अगदी किंचित आपण घातलंय मीठ, ह्याच्यात पण घालणार आहोत, थोडंसं घालूया मीठ. बस, किती मी किंचित घातलंय बघा. हां, मग त्याच्यात आपण घालूया नॉर्मल आपलं लाल तिखट असतं ना ते. जरा चव चांगली येते त्याला. लाल तिखट चवीपुरतं घाला, तुम्हाला जे कसं वाटतं तसं. अगदी थोडासा चाट मसाला घालूया. मग त्या चाट मसाल्यामध्ये सगळं आंबटपणा वगैरे सगळं असतं, लिंबू वगैरे काही घालायची गरज भासत नाही. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि पहिल्यांदा 1 चमचा घेऊया मैदा, वाटलं तर अजून एक घेऊ. आता मला ह्याचं सायन्स वगैरे काय माहिती नाही आहे, पण एक लक्षात ठेवा, हे मिक्स करताना अजिबात हाताने करायचं नाही. आय डोंट नो व्हॉट इट इज, कारण जर तुम्ही हाताने केलं ना तर ते वेगळं होतं. म्हणजे कॉर्नफ्लोअर आहे ना, ते त्या गोष्टीपासून वेगळं होतं जर तुम्ही त्याला हात लावलेत तर. त्या पाठीमागचं काय सायन्स आहे ते मला माहीत नाही. तसं जर वाटलं ना की दाणे दाण्याला नाही लागत आहे बरोबर, तर आपण एक ना थोडासा पाण्याचा छिडका मारू शकतो. बस एवढंच, जेणेकरून ते कोटिंग त्याच्यावरती चांगलं परत होईल. परफेक्ट. आता हे चांगलं झालंय. आता आपल्याला हे करायचं आहे डीप फ्राय. आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, आपण रेस्टॉरंटमध्ये जातो आणि आपण क्रिस्पी कॉर्न ऑर्डर करतो तेव्हा कसं मस्त कुरकुरीत गरम गरम येतं. तर रेस्टॉरंट्समध्ये युजली अशी पद्धतच आहे. म्हणजे मी जेव्हा चिकन लॉलीपॉप्स दाखवलं होतं तेव्हाही माझ्या त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की ते सगळं ना डबल फ्राईड असतं. पहिल्यांदा ते असं अर्ध फ्राय करून ठेवतात आणि तुम्ही जेव्हा ऑर्डर करता तुमची डिश तेव्हा ते परत एकदा फ्राय करून देतात. एकदा फ्राय केलेली डिश तुम्ही थोडा वेळ ठेवलेत ना की ते कॉर्न मऊ पडणारच पडणार. तुम्ही काही करा, ते डेफिनेटली पडणार. त्यामुळे तुमच्याकडे समजा पार्टी असेल किंवा तुम्हाला संध्याकाळच्या खाण्यासाठी क्रिस्पी कॉर्न मुलांसाठी करायचे असतील तर मुलं शाळेतनं वगैरे येईपर्यंत किंवा तुमचे मिस्टर ऑफिसमधनं घरी यायच्या आधी एकदा तुम्ही ते थोडे फ्राय करून ठेवा, आणि मग जेव्हा तुम्हाला ते सर्व करायचे आहेत ना तेव्हा ते पुन्हा फ्राय करा, आणि मग मी तुम्हाला जो सॉस शिकवते त्याच्यात ते टॉस करा आणि मग ते तुम्ही सर्व करा, तर ते तसेच कुरकुरीत राहतील. तळण्यापूर्वी एक गोष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे ना हे बघा, हे कॉर्न ह्याच्यात असं शिफ्ट करा आणि त्याच्यातलं जे थोडंसं एक्सेस पीठ आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं. हे पीठ टाकून देऊ नका. हे पीठ आणखीन पण काहीतरी तळायला किंवा कशाला तरी तुम्हाला नंतर वापरता येईल.
आपल्याला हे तळायचं आहे. तळण्याच्या पूर्वी एक तुमच्यासाठी एक असं ढालीसारखं एक शील्ड तयार ठेवा. कारण कधी कधी काय होतं, मक्याच्या दाण्यांचं सांगता येत नाही. ते फुटू शकतात आणि तोंडावरती उडू शकतात. टाकल्यावरती नेहमी असं शील्ड पकडायचं. आता मी दाखवते. आपण आता ह्याच्यात सगळे तेल छान गरम झालंय. आपण हे टाकूया सगळे. हे असं करायचं. म्हणजे चुकून जरी त्याच्यातला एखादा जरी मक्याचा दाणा फुटला तर ते तुमच्या तोंडावर दिसणार नाही. असं थोडंसं ते शील्ड करायचं. झाकण ठेवलं तर त्याच्यामध्ये त्या वाफेचं पाणी पडेल. तेलामध्ये ते योग्य नाही, म्हणून आपण असं केलेलं आहे. हे आपण तळत जाऊया छान. हे आपलं फर्स्ट फ्राय आहे. सेकंड फ्राय पण आपल्याला याच तेलात करायचं आहे. फर्स्ट फ्राय आपला झालाय कारण ते छान गोल्डन झालेले. सो दिस इज अवर फर्स्ट फ्राय. आता हे आपण काढूया. हे बघा, अशा कुठल्या तरी ना ह्याच्यावरती काढायचं आहे. सॉफ्ट पेपरवरती ते आपण काढूया. ते जरा स्प्रेड करूया. आत्ता हे तुम्हाला असं वाटतं ते किती छान दिसत आहेत, हे का परत तळायचे? तर ठेवले ना तर 5 मिनिटांनी हे मऊ पडणारच. त्याच्यासाठी त्याला सेकंड फ्राईंगची गरज असते. आपलं पॅन चांगलं गरम झालंय. आपण ह्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकूया पहिल्यांदा. आता त्यात टाकूया थोडासा लसूण. माझी नेहमीची भांडी आता नाही आहेत माझ्याकडे काही करताना, तर जराच मला वेगळं वेगळंच वाटतंय आहे. हा बघा, लसूण थोडासा झाल्याबरोबर आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हिरवी मिरची. आपण तिखटही थोडं टाकलेलंच आहे. टाकूया थोडा कांदा. आता आपण ह्याच्यामध्ये हा जो कांदा मी घेतला अतिशय, कारण एकच कप घेतला असल्यामुळे मी अतिशय छोटा कांदा होता तो एकच घेतलाय. मोठा कांदा असेल तर तुम्ही अर्धाच घ्या, तो अतिशय बारीक कापून घ्या. लसूण सुद्धा साधारणतः एका कपाला 2 ते 3 पाकळ्या लसूण इज इनफ. बारीक कापलेला 3 पाकळ्या लसूण, एकच हिरवी मिरची मी बारीक कापलेली ह्याच्यात घेतलेली आहे आणि एक छोटा कांदा घेतलाय. कांदा मोठा किंवा मीडियम असेल तर तुम्ही अर्धा घ्या. आता हे जरा छान असं फ्राय करून घेऊया. मग आपलं बेल पेपर्स असतात ना लाल आणि पिवळं, त्याच्यातली एक कापटी मी घेतली आहे फक्त. ही बस, दॅट इज इनफ. लाल पण आणि पिवळी पण एकच कापटी घेतली आहे फक्त, कारण आपल्याकडे एकच कप कॉर्न्स आहेत म्हणून. यात आपण अगदी थोडीशी कोथिंबीर घालूया. यातच घालूया अशी. 1/4 टीस्पून मी त्याच्यात सोया सॉस टाकते. आणि 1/2 टीस्पून टोमॅटो केचप. झालं आपलं जे टॉस करायचं ते झालंय. आपले मक्याचे दाणे सुद्धा गार झालेत. आता आपण ते पुन्हा फ्राय करायला घेऊ. म्हणजे तुमच्याकडे अशी वेळ असेल तर दाणे तुम्ही आधी तळून घ्या, ठेवून द्या. हा सॉस असा बनवून ठेवा. हे मी आता दाखवलं तसं सॉस म्हणजे व्हॉटेवर ज्याच्यात तुम्हाला ते टॉस करायचे ते. आणि जेव्हा तुम्हाला सर्व करायचे ना तेव्हाच तुम्ही ते मक्याचे दाणे परत तळा आणि इमिजिएटली त्या ह्याच्यामध्ये टॉस करून तुम्ही लोकांना ते सर्व करू शकता. म्हणजे ते छान कुरकुरीत मस्त राहतील. आता मी ते सेकंड टाइम फ्राय करायला घेते. हे आपलं झालंय. आपण हे परत फ्राय करतो. आत्ता त्याच्यातला कुरकुरीतपणा तुमच्या बघतानाच लक्षात येईल. सेकंड फ्राय मध्ये ते किती कुरकुरीत होत आहेत. आता हे सर्व करताना कसं करायचं बघा. मी ते त्या वोक मध्ये नाही घालत. तर आपण काय करूया, पहिल्यांदा हे जे आहे ना हे असं ह्या
सर्विंग बाउलमध्ये काढूया. मला माझ्याकडे माझी नेहमीची भांडी नाही आहेत. आय एम मिसिंग ऑल ऑफ दॅट. पण ठीक आहे, आता 3-1 महिने आपल्याला काढायचे तसे. बघितलं हे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही हे कॉर्न कर्नल्स टाका. मस्त कुरकुरीत झालेले आहेत ते. आता आवाज येतोय बघा त्याचा असा छान. आणि हे असे टॉस करा. हे बघा, से मस्त टॉस करा. आणि थोडंसं आपण त्याच्यावरती कांद्याची पात घालून त्याला गार्निश करूया. थोडीशी त्याला आपण ही कांद्याची पात घालूया आणि त्याला असं गार्निश करूया. झाले रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी कॉर्न तयार आहेत आपले. रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी कॉर्न किती पटकन झाले बघा. काही विशेष लागलं पण नाही त्याला. तुम्ही नक्की करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर निवेदिता सराफ रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकनला हिट करायला विसरू नका. अशाच चमचमीत रेसिपीजसाठी पाहत राहा निवेदिता सराफ रेसिपीज.